उपस्थित माझ्यासोबत आलेली सर्वच आदरणीय मान्यवर मंडळी, गावातील आदरणीय संजय मामांचा गट आणि आदरणीय स्वर्गीय लोकनेते दिगंबररावजी बागल मामांचा गट, ह्या गटातील सर्वच ज्येष्ठ वयस्कर युवक मंडळी, सगळ्यांना माझा विनम्र नमस्कार। माझ्या आधी बऱ्याचशा वक्त्यांनी स्वतःची मतं व्यक्त केली। सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला चांगल्या पद्धतीनं साथ देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं येत्या 23 एप्रिलला आपले तरुण तडफदार नेतृत्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या घड्याळ चिन्हावरती मतदान करून त्यांना बहुसंख्येनं स्वतःचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेमध्ये पाठवावं ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या वतीनं करते। आज आमचा पश्चिम भागाचा दौरा संध्याकाळी राजुरीमध्ये जवळपास पूर्ण होतो। फिरत असताना सगळीकडेच भाजपा सेनेबद्दलची एकूण नाराजी प्रचंड प्रमाणावरती कळते। केतूर हे युवकांचं गाव आहे आणि इथे युवकच नाही तर ज्येष्ठसुद्धा अतिशय सजग आहेत। त्याच्यामुळे मला खात्री आहे की कालचं संध्याकाळी 7 वाजताचं राज ठाकरेंचं भाषण तुमच्यापैकी प्रत्येकानं पाडवा मेळाव्याचं बघितलं असेल। त्यामुळं फार काही खुलासे, फार काही सरकारबद्दल बोलावं असं आता काही राहिलेलं नाही आहे। ज्यांनी बघितले त्यांनी आवर्जून ते यूट्यूबवरचं आपल्या आपल्या ज्येष्ठांना आपल्या आपल्या ग्रुपला पाठवलं, दाखवलं तरी मला वाटतं आपल्या उमेदवारांचा निम्मा प्रचार केल्यासारखं होईल। कारण त्यात पुरावे पण आहेत आणि त्यात आरोप पण आहेत। म्हणजे आरोप सिद्ध करणं वगैरे विषयच नाही, सिद्ध केलेले आरोप त्याच्यामध्ये आदरणीय राज ठाकरे साहेबांनी मांडलेले अडचणी निश्चित आहेत, त्या नाहीत असं मी म्हणू शकत नाही। त्यात आपल्या करमाळ्यामध्ये तर गल्लीतलं इलेक्शन्सवर दिल्लीत आणून लढायची सवय गेल्या कित्येक पिढ्या आपल्यापैकी प्रत्येकाला आहे आणि ती साहजिक पण आहे। कारण माणसाच्या व्यक्तिगत अडचणी जिथे येतात तिथं भाषणबाजीनी आणि फार मोठ्या वक्तव्यांनी पोट भरत नसतं, त्याला तोडगाच पाहिजे असतो। या गावाला उजनीचा काठ, उजनीचा शेजार लाभलेला आहे। आज उजनी -20% 21% आहे। माझ्या माहितीप्रमाणे पाडव्याच्या आसपास उजनी इतकं खाली जाण्याचं प्रमाण आत्तापर्यंत इतिहासात कधी असेल असं मला वाटत नाही। जे टोपीवाले बापू हे वयस्कर मंडळीत त्यांनी आवर्जून सांगावं की -20%ला उजनी साधारण पाडव्याच्या आसपास शक्यतो कधी नसायची। आदरणीय आमदार साहेब जाऊन मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या हातामध्ये पत्र देतात, लाईट 2 तासाची 5 तास करा, 5 तासाची 8 तास करा। पण मुळात लाईट कमी का केली हा प्रश्न आहे। उजनीचं पाणी उजनीकाठच्या शेतकऱ्यांनी उपसू नये म्हणून लाईट कमी केली जाते। पाणी का उपसू नये तर पाणी कमी झाले, पाणी कमी का झाले तर पाणी वाटेल तसं वारेमाप खाली सोडले। मग जेव्हा पाणी खाली सोडलं जात होतं त्यावेळेला जी जाग आली नाही ती जाग आज लाईट कमी केल्यानंतर येऊन उपयोग आहे का? त्याला बैल गेला आणि झोपा केला असंच म्हणावं लागेल। शेतकऱ्याला जर लाईट आणि पाण्याची सोय करून दिली तर तो बाकीच्या गोष्टी, बाकीच्या सुविधा आपल्याला फारशा मागत नाही। गेल्या 5 वर्षामध्ये मला तर शंका आहे की एक तरी DP आपल्या गावामध्ये शिवारामध्ये कुठं उभा राहिला असेल का नाही, मला वाटत नाही की उभा राहिला असेल। मुद्दे सगळीकडे हेच आहेत, दुखणं सगळीकडे हेच आहे। आत्ता कारखान्यांवरती बोललं गेलं, जिल्ह्याच्या नेत्यांनी आज घोषणा केली आहे बापू 10 तारखेपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या FRP पूर्ण करून टाकू। जर स्टेजवरती आम्ही दिसलो असतो तर आज रश्मी बागलसुद्धा हेच म्हणली असते की 10 तारखेपर्यंत आम्ही तुमच्या FRP पूर्ण करून टाकू। कारण त्यांनी क्रायटेरिया लावला आहे कुठल्या कारखान्यांना अडचणीत आणायचं, जे कारखाने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहत आहेत त्यांना अडचणीत आणायचं आणि कुठल्या अडचणी सोडवायच्या तर ज्या कारखान्याचे मालक आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यांच्या अडचणी सोडवायच्या। पण तसली नामुष्की घेऊन उद्याला तुम्हाला दाखवायला आम्हाला तोंड राहिलं नसतं। निश्चितपणे आज आदिनाथची जबाबदार प्रतिनिधी म्हणून सांगते, आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला 2000ची FRP पेडअप करण्याचा। शेवटी 25 दिवस आदिनाथचे मागं रखडलेच। 1200 रुपयांनी आज आम्ही ॲडव्हान्स पेडअप केलेला आहे, 800 रुपये आजही आदिनाथ देणं लागतो। त्याच पद्धतीनं मकाईचं आहे,
त्याच पद्धतीने काही प्रमाणात कमलाईचं आहे. पण आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण FRP पेडअप करणारे कारखाने हाताच्या बोटावरती मोजण्या इतके सुद्धा असतील का नाही, मला थोडीशी शंका आहे. कोणाची FRP 2500 असेल, त्यांनी 2100 पेडअप केली असेल, आमच्यासारख्यांची 2000 आहे, आम्ही 1100-1200 पेडअप केली, कुणी 1000 पेडअप केली. आत्ता दादा म्हणले मला अभ्यास नाही कारखान्याचा, पण दादा तुमच्या बोलण्यातून मला चांगला अभ्यास दिसला. आणि हे निश्चित आहे की कारखान्यामध्ये साखरेचा कोटा जेवढा शिल्लक आहे त्यापेक्षा FRPचं प्रमाण खूप कमी आहे. पण अख्खीच्या अख्खी साखर उचलून एकदम देऊन त्याचे सगळेचे सगळे पैसे करून ते दागिना मोडून पैसे आणणे इतकं सोपं नाही. पण ह्याचा अर्थ ते तुमचे बुडणार आहेत असाही अजिबात विषय नाही. मत मागत असताना कधी बुलाथापा देऊन मतं मागण्याची आम्हाला कधी सवय नव्हतीच. आदिनाथच्या इलेक्शनला ज्यावेळेला आबा मी मत मागायला फिरले, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगायचे की आदिनाथचे पगार शिल्लक आहेत. कधीचे शिल्लक आहेत हे मी कागदासह पुराव्यासह प्रेझेंट केलं होतं की 2003 साली जगताप गटाची सत्ता असतानाचे पगार शिल्लक आहेत आणि त्याचा खड्डा मोठा वाढत हा झाला आहे. जर तुमचा विश्वास असेल तर मत द्या. लोकांनी तो विश्वास दाखवला, सत्ता हातामध्ये दिली. कुठेतरी आदिनाथ 2 वर्ष झालं आम्ही चांगला चालवायचा प्रयत्न करतो आहे. आज मकाईसारख्या कारखान्याचे 30-30 कोटीची प्रकरणं, मंजूर प्रकरणं, ज्याची डिस्बर्समेंट फक्त 1.5 कोटी केली गेली. म्हणजे खिशामध्ये 30 रुपयाचं रेशन आणण्यासाठी 1.5 रुपये घेऊन गेल्यासारखा आज कारखाना आम्हाला चालवावा लागतो आहे. पण नक्कीच हे सरकार आल्यानंतर ह्यासुद्धा अडचणी थांबतील. हे दिवस घर बांधून राहायला आलेले नाहीत. याचबरोबर ज्यावेळेला आपण हे प्रश्न उपस्थित करतो आहे त्याच वेळेला जे इलेक्शन आज आपण लढतो आहे ते इलेक्शन लोकसभेचं आहे. त्या इलेक्शनच्या निमित्तानं सुद्धा काही विषय झाले पाहिजे. आज कर्जमाफीसारखा निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेला देशाचे नेते ते कायमच असतील, परंतु केंद्रीय कृषी मंत्री होते. 72,000 कोटीची कर्जमाफी एका दिवसामध्ये झाली. आजला किती लोकांनी इथल्या कर्जमाफीचे फॉर्म भरलेत मला माहीत नाही आणि किती लोकांची कर्जमाफी झाली हे मला माहीत नाही. पण भागाभागामध्ये फिरत असताना निश्चितपणे हे दिसतंय की लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे. झेरॉक्सवारी जेवढे पैसे जातात तेवढासुद्धा कर्जमाफीचा आकडा आपल्या पदरात पडलेला नाही. एक काळ होता कोंढाळ, चिंचोली, कात्रज झोडपलं गेलं गारपिटीने आणि आपल्या जवळजवळ अख्ख्या भागाला गारपिटीच्या बाबतीतलं अनुदान मिळालं आघाडी शासनाच्या काळामध्ये. दुष्काळ पडला, संपूर्ण भागाला अनुदान मिळालं. आज ती कथा तिथं वरती दिसत नाही. ह्याची जाग आपल्यापैकी प्रत्येकाला आली पाहिजे. युवकांचं सुद्धा योगदान येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्वाचं राहणार आहे. तुम्ही सोशल मीडियावरती बघताय फिरणाऱ्या पोस्ट BJPच्या अँटी असतील तर ताबडतोब दुसऱ्या दिवशी नोटीस येते. आपल्या ग्रुपच्या ॲडमिनना ती आली आहे. म्हणजे इथं मुस्कटदाबीचे प्रकार वाढत चाललेत. कुठेतरी आणीबाणीचा विचित्र प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतो आहे. आज केतूरसारख्या सुशिक्षित गावातून मला निश्चितपणे अपेक्षा आहे की छोट्या मोठ्या मुद्द्यांवरती न येता देशाची सुरक्षा आणि आपलं सार्वभौमत्व ह्याच्यावरती कुठेतरी निश्चितपणे विचार केला जाईल आणि हा भाग नक्कीच आदरणीय संजय मामांच्या घड्याळ चिन्हाकडे वळेल, ह्यात मला कुठलीही शंका नाही आहे. मी तालुकाभर जवळजवळ फिरते आहे. सगळीकडे मला वेगळा प्रश्न विचारला गेला. म्हणजे इथल्या कार्यकर्त्यांच्या शंका वेगळ्या होत्या की लोकसभा होईल, विधानसभेला नीट होईल ना. केतूर हे पहिलंच गाव आहे की जे म्हणते लोकसभा नीट होईल ना. मी बैठक घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सांगितलं आहे की बागलाच्या रक्तात गद्दारी कधी नव्हती आणि कधी असणार पण नाही. तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला दादा मी बोलवून घेऊन सांगितलेले पहिलं मागं पाऊल घेईल तो बागल गटाचा कार्यकर्ता असेल. आणि आपल्यात ह्या वाच्यता मला तरी अपेक्षित नाही. ज्याला काम करायचं तो बोलत नाही, जो बोलतो तो काम कधीच करत नाही. त्यामुळं अंधारातून गोळ्या मारण्याच्या ऐवजी जर प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली तर नक्कीच बाकीच्या भागात तर लीड मिळेलच. आणि काटमोडे साहेब आपण म्हणलात की तुम्ही कमी पडाल, तसं तुम्ही कमी पडणार नाही ह्याची काळजी तुम्ही सगळेजण मिळून घ्याल. आणि त्याच्यावरती आदरणीय सुभाषाबा लक्ष देतील की निश्चितपणे मी इथं विनंती वजा सूचना करेन आणि ते लक्ष अतिशय चांगल्या पद्धतीचं असेल ह्याच्यावरती मी स्वतः लक्ष देईन ही सुद्धा ग्वाही मी आपल्यापैकी प्रत्येकाला इथं नक्कीच देते. कुठलाही अपप्रचार असेल त्या अपप्रचाराला अजिबात बळी पडू नका. उद्याचा विचार उद्या असेल. आज आदरणीय पवार साहेबांनी प्रचंड विश्वासानं आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली. शेवटी आम्ही आणि मामा हा वेगळा भाग कधीच नव्हतो. दुर्दैवानं कधीतरी आम्ही आमने-सामने उभं टाकलो आणि आमचा विरोधक जिंकला. आणि आता पुन्हा हा मूर्खपणा भविष्यात कधीच करायचा नाही हे आम्ही ठरवून घेतलेलं आहे. तुमच्यातली एकी कायम ठेवा.
ग्रामपंचायत लढणारी माणसे आहेत तुम्ही. सीट जेवढ्या मतांनी पडलं तेवढी मतं नक्की कुठून गेली हे तुम्ही ओळखून शोधून काढता अर्ध्या तासाच्या आत. त्याच्यामुळे निश्चितपणे असलं कुणी करणार नाही ही मला खात्रीच आहे. ती खात्री मी इथं देते. आणि सरते शेवटी एका सुज्ञ गावाकडून केतूरकडून येत्या 23 एप्रिलला आपल्या संजय मामा शिंदे यांच्या घड्याळाच्या पुढचं बटन दाबून बहुसंख्येनं बहुमतानं आपण मामांना लीड द्याल, त्यांना सेवेची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते.